नमस्कार सर्वांना. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर हा आहे रविवारचा दुपारचा ब्लॉग आहे. कारण काल मॉर्निंग रुटीन रविवारचं मी अपलोड केलं होतं. आज दुपारी आम्ही डीमार्टला आलो होतो. तो ब्लॉग मी आज अपलोड करते आहे. आणि त्याच्यानंतर जेवणं वगैरे झाली आमची, सकाळचं आवरून झालं. मी घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि नंतर दुपारी आम्ही डीमार्टला आलो होतो. तसं तर रविवार असल्यामुळं खूप गर्दी होती. किती लवकर यायचं ठरवलं तर रविवारी पूर्ण संडेला पूर्ण गर्दी असते इथं. आणि नंतर मग बऱ्यापैकी आम्ही ना म्हणजे आमचं तर असं आहे की डीमार्टलाच मी पहिल्यापासूनच खरेदी करते. कारण की एका छताखाली सगळं मिळतं आणि आम्ही दोघंच राहत असल्यामुळं सारखं प्रत्येक गोष्ट जाऊन आणायला ते म्हणजे होत नाही. त्याच्यामुळं मग प्रत्येक गोष्ट म्हणजे किराणा असो, कॉस्मेटिक असो किंवा डेली यूजच्या ज्या वस्तू आहेत, बऱ्याच आरवचं पण सामान असतं किंवा आहोंचं पण स्टेशनरी बरंच घ्यायचं असतं त्यांना, तर सगळं एकाच छताखाली मिळतं. त्याच्यामुळं आम्ही बरेच म्हणजे सुरुवातीपासूनच जेव्हापासून इथं सेटल झालो तेव्हापासून आम्ही डीमार्टलाच घेतो. आणि ते आम्हाला बरं पण पडतं कारण एका छताखाली सगळं तिघांचं पण मिळून जातं आणि सारखं सारखं मग इकडं तिकडं जावं लागत नाही. त्याच्यानंतर आम्हाला सरप्रायझिंगली श्वेता आणि मोहिनी भेटल्या. जी की श्वेता डॉक्टर आहे आणि मोहिनी आर्किटेक्चर आहे. आणि आहोंचे जे म्हणजे सर आहेत, सरांच्या मुली आहेत त्या. आणि छान वाटलं दोघींना पण भेटून, अगदी सरप्रायझिंगली भेटल्या त्या. आणि तसं तर ताई माझे पहिल्या दिवसापासून व्हिडिओ बघतायत. ताईंना तर मी समोर भेटल्यावर थँक्यू म्हणणारच आहे, पण आज पण ह्या दोघी भेटल्यात त्याच्यामुळं मी ताईंना व्हिडिओतून सांगते. ताईंना खूप मोठं थँक्यू माझ्याकडून की ताई माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतायत. त्याच्यानंतर बाय करून त्या गेल्या, आरोशी थोडं बोलल्या त्या आणि नंतर गेल्या. आणि नंतर मग माझी पुढची खरेदी चालू होती. तसं तर म्हणजे आरव त्या दोघींना सांगत होता की मी माझ्या फ्रेंड्सला सांगितलं आहे आणि मीच जास्त मम्मीचे सबस्क्रायबर वाढवले आहेत ते. आणि छान वाटलं खरंच दोघींना पण भेटून, अगदी सरप्रायझिंगली भेटल्या त्या. आणि त्याच्यानंतर मग माझं चालू होतं पुढची खरेदी. म्हणजे थोडे कॉस्मॅटिक वगैरे बघितले, बॉडी लोशन्स कुठं, मॉइश्चरायझर्स, फेसवॉश, हँडवॉश सगळं मी म्हणजे बऱ्यापैकी आमची इथूनच सनस्क्रीम किंवा बरेच आमचे कॉस्मॅटिक पण मी इथूनच घेत असते. आणि बाकी मग आता कसं मान्सून चालू आहे तर जास्त इथं गर्दी ह्याला म्हणजे रेनकोट, छत्री याच्यासाठी होती. आणि स्कूल्स पण अजून काही काही स्कूल अजून ओपन होत आहे तर त्यांचं पण मुलांची पण स्टेशनरीसाठी बरीच म्हणजे चालू होतं. आणि आरवकडे सगळं आहे. आरवचं आता स्कूल एप्रिलमध्ये सुरू झाले आणि तेव्हाच आरवला सगळं स्कूल थ्रूच म्हणजे पेमेंट केलं की त्यांचं स्कूलचं सगळं सेम असतं तर ते मिळालेलं आहे. पण आरवला तरी पण घ्यायचंच असतं इथं आल्यावर, जे की त्याला स्कूलमध्ये अलाउड नाही, घरीच यूज करायचं असतं. आणि त्याच्याकडं आहे तरी पण त्याला पप्पासोबत आहेत ना तर मग घ्यायचंच असतं आणि त्याच्या पप्पाला पण त्याला घेऊन द्यायचंच असतं. तो माझ्यासोबत असल्यावर नाही हट्ट करत, पण पप्पा असल्यावर त्याला माहिती आहे पप्पा देतात तर त्याला घ्यायचं असतं. हे बुक्स वगैरे त्याला चालत नाहीत, त्याच्या वेगळ्या बुक्स आहेत, पण तरी पण त्याला पाहिजे असतं. मग मी ट्युशनला वापरतो, मी क्लासला वापरतो, असं त्याचं म्हणणं असतं. त्याच्यानंतर मग आहोंना थोडं काम होतं त्याच्यामुळं आहो गेले मला नारोला इथं सोडून. मग माझं मी किराणा वगैरे मेजरमेंट करून घेत होते. आणि ह्या ज्या माझ्या क्लिप आहेत त्या माझ्या आरवने व्हिडिओ घेतला आहे. म्हणजे आरव पण हळूहळू ब्लॉगिंग करतो आहे माझ्यासोबत, म्हणजे त्याने घेतलेले आहेत. त्याच्यानंतर तो नाही म्हटले, म्हणजे तो नाही म्हणे मम्मी तुझं तू कर. मग मी इथं कॅमेरा थोडासा लावला, तिथं रॅकलाच ॲडजस्ट केला आणि मी माझं शूट घेत होते. पण माझं सगळं लक्ष आरवकडं होतं कारण आहो नव्हते, तर तो इकडं तिकडं जात होता, पाहत होता, तर मी आरवकडंच पाहत होते सगळं. आरवलाच म्हणजे अर्ध लक्ष माझं त्याच्याकडेच असतं आम्ही दोघं असल्यावर. कारण तिथून बाहेर तर जाता येत नाही, CCTV कॅमेरे वगैरे आहेत, पण तो इकडं तिकडं काय करून घेईल, अंगावर काय पाडून घेईल मला भीती असते. म्हणून माझं सगळं लक्ष त्याच्याकडं असतं. आणि असं असलं ना माझं बऱ्याच गोष्टी विसरून जाते मी तिथंच, म्हणजे घ्यायच्या राहून जातात. म्हणून तर आहो असलेलं बरं पडतं जरा. आणि त्याच्यानंतर आरवला सोबतच ठेवून मी करत होते. आणि थोड्या वेळाने नंतर आहो पण आले, त्याच्यामुळं थोडंसं मला त्यांनी काही नाही केलं तर फक्त आरवसोबत राहिले तरी मला बरं वाटतं. कारण त्यानं ना शांत बसत नाही अजिबात, काही ना काही चालूच असतं त्याचं. आणि बाकी मग चालू होतं माझं म्हणजे इथं आलं ना असं हे होत नाही की डिस्टर्ब होत नाही, की आपण विसरलेल्या गोष्टी पण मिळतात आणि आपल्या लिस्टच्या बाहेरच्या पण होतात, म्हणजे जे ठरवलं नाही ते पण मिळतं. आणि मग आरवची खरेदी चालू होती आता, म्हणजे त्याचं ब्रेकफास्टसाठी त्याला जे लागतं तो घेत असतो. कारण मग परत होत नाही येणं, आणि तिथं आमच्या बाजूला पण आहेत शॉप, पण मग जायचं यायचं ते नको वाटतं. त्याच्यामुळं मग सकाळी त्याला स्कूलची गडबड राहते, तर मग अगदी महिना 2 महिन्याचा कधी कधी मी एकदमच पूर्ण घेऊन जात असते, माझी खरेदी असते. आणि
मग नंतर आहो आल्यानंतर मग आरवला असं झालं की जे मम्मी घेऊ देत नाही ना तर मग ते पप्पासोबतच घ्यायचं. मग तो ऐकत नाही, पप्पासोबत घेतो त्याला जे पाहिजे ते. मी घेऊ देत नाही त्याला स्नॅक हे जास्त, कारण तो जेवण करत नाही. त्याच्यानंतर मी वरती जाऊन थोडे पडदे पायपुसण्या पाहिल्या, आता पावसाळा आहे तर पडदे म्हणजे बेडशीट वगैरे पाहिले. आणि त्याच्यानंतर थोडंसं खाली प्रिझर्वेटिव्हला पण आलो. तर मग प्रिझर्वेटिव्हला पण डेअरी प्रोडक्ट घेत असते मी, चांगले असतात इथले, काही असे नसतात कारण फ्रेशच असतात. मी बऱ्याचदा नेत असते. आम्रखंड आणि आहोंना इथला बदाम शेक खूप आवडतो, तर मग तो पण मी घेत असते दरवेळी. आणि बाकी मग खरेदी तर काही चालूच राहतं आहे सारखं. आणि आरवचं असतं की आईस्क्रीम घे, हे घे, पण नको म्हटलं तर ऐकत नाही. तो आजारी पडतो तरी पण मग त्याला पोळी भाजीपेक्षा हेच चांगलं वाटतं. नंतर आम्ही लाईनला आलो तर खूप वेळा आम्हाला लाईनला वेट करावा लागला बिलासाठी. आम्ही 11:30ला आलो, आम्हाला 3:30 वाजल्यानंतर मी घरी आले, आवरलं आणि नंतर 6 वाजता केंद्रात गेले. महाराजांचं दर्शन घेतलं, आरतीसाठीच गेले होते मी. आणि छानसं महाराजांचं मनापासून दर्शन घेतलं. आणि कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की सांगा. नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझे लॉंग व्हिडिओ पाहत जा. आणि श्री स्वामी